नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. नमो शेतकरी या नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा. काय संपूर्ण माहिती आहे, खरंच जमा झाले आहे का आणि शेतकरी बांधवांना आता हे एक काम करणं अनिवार्य आहे. संपूर्ण बातमी आपण जाणून घेऊ. तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता जो आहे तो 6वा हप्ता वितरित करण्यात आला आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर 91 लाख शेतकरी बांधवांना हप्ता देण्यात आलेला आहे. एकंदरीत याचा निधी जर आपण पाहिला तर 2169 कोटी रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या आधार डीबीटी संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात आलेले आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटले गेलेले आहे. आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा GR सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे का, संपूर्ण बातमी आपण जाणून घेऊ. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर योजना करून लोकप्रिय यूट्यूब चॅनलला आताच सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉन जो आहे तो ऑल प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाणार आहे. तर यामध्ये काय अडचण असेल तर कमेंट करू शकता. PM किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी ही नमो शेतकरी योजना आहे. या नमो शेतकरी योजनेमध्ये काय जर प्रॉब्लेम वाटला तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण जर पाहिलं ही नमो शेतकरी योजना आहे. या नमो शेतकरी योजनेचा 7व्या हप्त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. एकंदरीत 91 लाख शेतकरी बांधव या योजनेसाठी पात्र आहेत. किती तर 91 लाख शेतकरी बांधव या योजनेसाठी पात्र आहेत आणि या 91 लाख शेतकरी बांधवांना थेट हप्ता आधार संलग्न बँकेमध्ये देण्यात येत असतो. आधार कार्डला बँक लिंक असणं त्या अनुषंगाने फार महत्त्वाचं आहे. आधार संलग्न बँक असणं पण फार गरजेचं आहे. त्या अनुषंगाने मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता जो आहे तो 6वा हप्ता देण्यात आलेला आहे आणि 6वा हप्ता देण्यास थोडा उशीर पण झालेला होता. आता 7वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहे.